नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या सगळ्यांच्या आवडीची कोथिंबीर वडी, पण काही टिप्स सांगून, जेणेकरून कोथिंबीर वडी अतिशय खुसखुशीत होणार, तेलकटही होणार नाही आणि खूप खमंग होणार आहे। तर बाजारामध्ये आता कोथिंबीर स्वस्त दरात मिळायला सुरुवात झाली, त्यामुळे तुम्ही देखील मी सांगितलेली रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा। कोथिंबीर स्वच्छ निवडून घेतलेली आहे। मिठाच्या पाण्यात मी नेहमी कोथिंबीर धुवून घेते, त्यानंतर हिला एका कपड्यामध्ये पुसून घ्यायचं आहे। पाणी निथळून झाल्यानंतर आपल्याला कोथिंबीरीमध्ये पाणी राहू द्यायचं नाहीये, त्यामुळे एका कापडामध्ये हिला ठेवायचं आहे। याचं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे जेव्हा आपण कोथिंबीर वडी करतो, कोथिंबीरीची फक्त आपल्याला पानं घ्यायची नाहीये, तर त्यामध्ये जी कोवळी देठं असतात, थोडंफार दांडी जी असते, ती देखील आपल्याला ही वडी करताना घ्यायची आहे। त्यामुळे कोथिंबीरी वडीची चव खूप छान होते। या ठिकाणी आपली सगळी कोथिंबीर जी आहे ती कापून झाली। मी 3 जुड्या घेतलेल्या आहे। प्रमाण मी पुढे तुम्हाला योग्य सांगणार आहे, त्यामुळे तुमची कोथिंबीर वडी अजिबात बिघडणार नाही। सगळ्यात पहिल्यांदा अर्धा चमचा यामध्ये ओवा घालायचा आहे, 1 चमचा तीळ घालायचा आहे। तिळामुळे अगदी खुसखुशीत आणि खमंग आपली ही वडी लागते। त्यानंतर हिरवी मिरची, लसूण, आलं आणि जिरं खरखरीत बारीक करून घेतले। अजिबात आपल्याला असं खूप बारीक करायचं नाहीये, जाडसर बारीक करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपण मसाले घालून घेणार आहोत। तर पहिल्यांदा चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि नंतर यामध्ये आपण घालणार आहोत हळद। हळद घातली मी अर्धा चमचा। त्यानंतर धण्याची पावडर 1.5 चमचा घालायची आहे। दुसरी टीप म्हणजे यामध्ये आपल्याला कांदा लसूण मसाला अर्धा चमचा वापरायचा आहे, त्यामुळे तुमच्या वडीची चव अतिशय जास्त वाढेल। आणि अर्धा चमचा एवढं काश्मीरी लाल मिरची घालायची आहे आणि पाव चमचा एवढा हिंग घालायचा आहे। आता हे सगळे मसाले जे आहेत ते कोथिंबीरीच्या त्या पानांना सगळीकडे लागले पाहिजे आणि वडीला छान चव आली पाहिजे, म्हणून हाताने अशा पद्धतीने आपल्याला चांगलं चोळून घ्यायचंय, जेणेकरून मसाले सगळीकडे लागले जाणार आहे। आता तुम्हाला मी प्रमाण सांगते। मी 3 जुड्या घेतल्या होत्या। निवडल्यानंतर चिरून घेतल्यानंतर एका वाटीच्या प्रमाणाने, ज्या वाटीने मी आता बेसन पीठ घातलं आहे तेवढ्या 3 वाट्या चिरलेली कोथिंबीर होती, त्यासाठी आपण 1.5 वाटी एवढं बेसन पीठ घेतलंय आणि अर्धी वाटी एवढं मी अगदी बारीक जो रवा असतो तो यामध्ये घातलाय। रव्यामुळे अतिशय कुरकुरीत ह्या वड्या होतात। आता या ठिकाणी तुमच्याकडे जर रवा नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ देखील वापरू शकतात, पण रवा घातल्यामुळे ह्या वड्या अतिशय कुरकुरीत होतात आणि तेलकट देखील होत नाही। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हाताने व्यवस्थित सगळ्या पानाला पीठ लावून घ्यायचं आहे आणि अगदी 2-3 चमचे, फक्त आणि फक्त 2-3 चमचे यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। अजिबात जास्त पाणी यामध्ये घालायचं नाही। मळून कोथिंबीरीमध्ये जे पाणी असतं, तिला आतूनच जो ओलावा असतो, त्यामध्येच हे सगळं पीठ जे आहे ते आपलं अगदी व्यवस्थित मळलं जातं। या ठिकाणी तुम्ही बघू शकता। तिसरी गोष्ट म्हणजे मळताना यामध्ये कुठलंही तेल वापरायचं नाहीये। तेल जर वापरलं तर वड्या ज्या आहेत त्या तेलकट लागतात आणि तेलकट होतात। अगदी आपलं सगळं पीठ जे आहे ते मळून झालं की यावरती फक्त 1 चमचा एवढं आपल्याला तेल घालून घ्यायचंय आणि फक्त त्याला थोडंसं मळून बाजूला ठेवायचंय। आता हे तुम्ही जास्त वेळ ठेवलं तरी चालेल आणि लगेच वड्या करायला घेतल्या तरी देखील चालतील, जास्त वेळ नसेल तरी काही हरकत नाहीये। हाताला तेल लावायचंय। ह्या वड्या तुम्ही थापून करू शकतात, पण अशा जर केल्या वडी, त्याची म्हणजे गोल रोल करून त्या केल्या तर अजून जास्त वड्यांमध्ये जे आहे कुरकुरीतपणा येतो। तर या पद्धतीने मी असा एक रोल बनवून घेतला। आता रोलची साईज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटी मोठी जशी तुम्हाला आवडत असेल तशी करून घेऊ शकतात। तर मी संपूर्ण रोल जे आहे ते करून घेतले। तर साधारणतः या ठिकाणी 3 जुड्यांमध्ये माझे 5 जे आहे ते रोल करून झालेले आहेत। तर एका पसरट भांड्याला मी तेल लावून घेतलं आहे, जेणेकरून वाफवताना ह्या वड्यांचं जे आहे रोल ते खाली आपले चिकटणार नाही। यामध्ये सगळं हे ठेवत असतानाच मी दुसऱ्या गॅसवरती तुम्ही कढई घेऊ शकतात किंवा तुमच्याकडे इडलीचं पात्र असेल ते घेऊ शकतात। त्यामध्ये मी पाणी घालून घेतलंय तांब्याभर आणि ते उकळून घ्यायचं आहे, मगच आपल्याला ह्या वड्या ज्या आहे त्यामध्ये व्यवस्थित ठेवून घ्यायच्या। आता कुकरला तुम्ही जर करणार असाल तर
3 किंवा 2 शिट्ट्या जरी घेतल्यात तरी वड्या खूप छान शिजतात. या ठिकाणी गॅसची फ्लेम आपल्याला जोरात ठेवायची आहे आणि वड्यांना 10 ते 15 मिनिटं व्यवस्थित हाय फ्लेमवरती शिजू द्यायचं आहे. आता वड्या शिजल्या की नाही कसं ओळखायचं, तर त्याचा कलर चेंज होतो आणि हात लावून बघायचा आहे. पीठ नरम लागत नाही, कडक झालं की समजायचं आपल्या वड्या अगदी व्यवस्थित अशा शिजल्या गेलेल्या आहे. यानंतर काय करायचंय की वड्या कधीही गरमागरम कापायच्या नाही. त्या जर गरम गरम कापल्या तर त्या व्यवस्थित आकारात कापल्या जात नाहीत. त्यामुळे काय करायचंय, वड्या व्यवस्थित अशा थंड करून घ्यायचंय. त्याआधी तुमची काय कामं असतील ती करून घ्या. वड्या व्यवस्थित मस्त थंड झाल्या की कापून घ्यायच्या. त्याआधी सुरीला व्यवस्थित अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचंय, जेणेकरून हे व्यवस्थित आकारामध्ये कापल्या जातात. कधी कधी कोथिंबीरच्या काड्या असतात, त्यामुळे मग ते वडीला आकार व्यवस्थित येत नाही. तर अशा पद्धतीने कापल्या तर तुमच्या सगळ्या वड्या एकसारख्या पडतील. आणि हे प्रमाण वापरून जर तुम्ही वड्या केल्या, तुम्ही अगदी पहिल्यांदा वडी करत असाल तरी मी खात्री देते की तुमच्या वड्या अजिबात चुकणार नाही, तेलकट होणार नाही, मस्त अशा खमंग खुसखुशीत होतील. तर या ठिकाणी सगळ्या अशा वड्या आपल्या ज्या आहेत त्या करून झालेल्या आहेत. आता तेल तुम्ही म्हणाल असं काय झालंय की त्याआधी मला ना टिफिन द्यायचा, माझ्या मिस्टरांचा जरा गडबड होती म्हणून मी आधी थोड्या वड्या ज्या होत्या त्या तळून घेतल्या होत्या, त्यामुळे तेल अशा पद्धतीचं झालं होतं. आणि एक घाणा अजून काढून ठेवला होता पिलूसाठी, तो बाजूला आहे, ते तुम्हाला दिसतच असेल. तर वड्या तळताना काय करायचं आहे की फ्लेम जी आहे ती आपल्याला हाय ठेवायची आहे. त्यामुळे वड्या ज्या आहे त्या पटकन पण तळल्या जातात आणि ऑइली होत नाहीत अजिबात. तर त्या तळताना गॅस अगदी जोरात चालू करून ठेवायचा नाहीये. तर म्हणजे कंटिन्यू आपल्याला वड्या ज्या आहे त्या उलट सुलट करत राहायच्या आहेत. सुरुवातीला लगेच करायच्या नाही, नंतर तुम्हाला कंटिन्यू त्यांना हलवत राहायचं आहे, जेणेकरून ह्या मस्त होतात. तर या ठिकाणी खमंग अशी आपली खुसखुशीत वडी तयार आहे. तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला नक्की कळवा. धन्यवाद.